वाईट वेळेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. आयुष्यात कधीही कोणासमोर इतके स्पष्टीकरण देत बसू नका, कारण त्यांना तुमच्यावर विश्वास आहे. त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही, फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी. जेव्हा तुमच्यासोबत कोणीच नसतं, तेव्हा फक्त ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागणार आहेत. स्वतःला असं बनवा की जरी तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहेत, त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. लोकांचा फार जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे सगळं काही आहे त्यांच्यावर जळतात. पुढे जाणारा व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत आणि जो दुसऱ्याच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधी पुढे जाऊ शकत नाही. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ, वाईट घटनांनी भरलेले पाने येतात, तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी. जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला, सिद्धांत नाही, कारण झाड पान बदलते, मूळ नाही. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंख मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड असतं. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात, त्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही, एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात, ते लोक हे मात्र विसरतात की त्यांच्याजवळ सुद्धा दोन डोळे आहेत. पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलं असतं. कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असतं, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठी जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होईल. कधी कधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं, पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा. लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोळव्यावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही, कारण मोराला पाहून कोणाला वाटेल का की मोर साप खातो? मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा काय नाही, परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो, कारण असं कसं काय शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते, परंतु तीच व्यक्ती काही लोकांना समजदार बरोबर वाटते. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त जर सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूंची गरज असते. कॅलेंडर नेहमी तारखा बदलतं, पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते. त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाचीच बदलते. जसं सुख कायम नसतं तसं दुःखही कायम नसतं. त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवा. जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे. आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत. यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे.
फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल, कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारी लोक खूप दुर्लभ झालेली आहेत. कधी कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असते. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही. सत्य हे पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखं असतं. कितीही असत्य पाणी त्याच्यावर टाकलं तरीही ते पाण्यावरच तरंगतं. नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही कमावू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. काही लोक चप्पल सारखी असतात, साथ तर देतात पण मागून चिखल सुद्धा उडवतात.